अमरावतीचा 19 वर्षांचा अयान अहमद. पण या अयान अहमदचे कारनामे तुम्ही ऐकाल तर तुमची पायाखालची जमीन सरकेल. जिथे तो सापडून येईल किंवा दिसेल तिथे त्याला मुस्कटून काढावं असं तुम्हाला वाटेल, पण थोडं थांबा. सध्या हा 19 वर्षांचा अयान अहमद पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं आणि त्याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. त्यामुळे त्याच्याकडून आता वेगवेगळी माहिती गोळा केली जाते. त्याच्या व्यतिरिक्त एकूण 5 जण अशा सध्या 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि अजून 4 जणांची चौकशी सुरू आहे. कदाचित त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आज आणि उद्या त्यांनाही अटक होऊ शकते. आता हे सगळं मी कशाविषयी बोलतेय तर हे सगळं मी बोलतेय त्याच तरुणींविषयी ज्यांचे व्हिडिओ या अयान अहमदनं काढले. त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवत असतानाचे हे व्हिडिओ आहेत. त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ त्याने काढले, फोटो त्याने काढले आणि फक्त ते काढले नाहीत तर ते व्हिडिओ त्याच्या मित्राला पाठवले. त्याचं नाव आहे हुजूर. तर त्या हुजूरने हे सगळे व्हिडिओ व्हायरल केले आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. आता या अयानला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. हुजूर ज्याने हे सगळे व्हिडिओ व्हायरल केले ताब्यात त्याला घेण्यात आलेलं आहे आणि त्या दोघांची चौकशी सुरू आहे. एकूण 10 जण चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत, पण मुख्य आरोपी आहे अयान. प्रकरण आपण समजून घेऊया. या अयानने केलं काय? हा अयान अनेक अमरावतीतल्या मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. त्यांना आपले इंस्टाग्रामचे प्रोफाइल्स दाखवणं किंवा त्यांच्याशी गोडगोड बोलणं या माध्यमातून अनेक मुलींना, मग त्या हिंदू असतील मुस्लिम असतील, अनेक मुलींना त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्या मुलींना घेऊन जेव्हा त्या आपल्या जाळ्यात अडकल्यात असं लक्षात आलं तेव्हा त्या मुलींना फूस लावून तो एका मित्राच्या फ्लॅटवर घेऊन जायचा. या मित्राच्या फ्लॅटवर घेऊन गेल्यानंतर तो तिथे त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे अश्लील असे फोटो काढायचा, व्हिडिओ काढायचा. आधी अशी माहिती मिळत होती की हे सगळे व्हिडिओ आणि फोटो तो स्वतः काढायचा, पण तपासाअंती गोष्ट अशी समोर आलेली आहे की त्याने एका मित्राला त्या रूमच्या बाहेरून किंवा खिडकीच्या बाहेरून फोटो काढ, व्हिडिओ काढ असं सांगितलं होतं आणि त्या मित्राला तो 500 रुपये द्यायचा जेव्हा तो प्रत्येक वेळेला त्या फ्लॅटवर जात होता. आत्ता अशी माहिती समोर येते. पण धक्कादायक गोष्ट ही आहे की असे अश्लील व्हिडिओ आणि अश्लील फोटो तो या मुलींचे काढायचा. त्यातल्या काही अल्पवयीन मुली सुद्धा आहेत. ही अजून एक धक्कादायक बाब आहे. हे सगळे व्हिडिओ आणि फोटो काढून झाल्यानंतर त्या मुलींना ते व्हिडिओ आणि फोटो दाखवून त्यांना तो ब्लॅकमेल करायचा, पुन्हा पुन्हा शारीरिक संबंध ठेवायला लावायचा. इतकंच नाही तर त्याने हे फोटो आणि व्हिडिओ हे आपल्या मित्राला हुजूरला सुद्धा दिले, ज्याने हे सगळे व्हिडिओ व्हायरल केले आणि मग हे सगळं प्रकरण समोर आलं. आता तो मागचे किती महिने किती वर्ष हे सगळे प्रकार करत होता, किती तरुणींना त्याने फसवलेलं आहे, किती तरुणींना ब्लॅकमेल केलेलं आहे, अशा सगळ्या गोष्टी तपासाअंती समोर येतील. पहिला टप्पा हा आहे की पोलिसांनी काय सांगितलं. दुसरा टप्पा हा आहे की नेमकं लोकप्रतिनिधी बोंडे यांनी जे म्हटलंय त्यात किती तथ्य आहे आणि तिसरा मुद्दा आहे अफवांचा. पहिला मुद्दा पोलिसांनी काय सांगितलंय, तपासात आत्तापर्यंत काय समोर आलंय. पोलिसांनी अजून अधिकृत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली नसली तरी स्पष्ट हे केलंय की हा जो मुख्य आरोपी अयान आहे, या अयान अहमदला ताब्यात घेण्यात आलंय. तो 19 वर्षांचा आहे. तो मुलींचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढत होता. एकूण 18 व्हिडिओ आणि 39 फोटो अजूनपर्यंत पोलिसांना सापडून आलेले आहेत आणि 11 पीडित मुली आहेत ज्या समोर आल्यात. या अर्थी पोलिसांना त्या सापडल्यात की या 11 मुली आहेत. कदाचित त्यांचेही जबाब पुढच्या काळात नोंदवून घेतले जातील, पण आजच्या घडीचं पोलिसांचं हे अपडेट आहे. आणि अजून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे किती जणांना पकडलं. तर अयान बरोबर 5 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलीस कोठडी त्यांची सध्या सुरू आहे, त्यांच्याकडनं माहिती घेतली जाते. याच्या व्यतिरिक्त आज अजून 4 जणांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्यात आलेलं आहे. कदाचित आज उद्यामध्ये त्या चौघांना सुद्धा अटक होईल असे या प्रकरणातले एकूण 10 जण अटकेत असतील उद्या परवापर्यंत, पण आत्ता 6 जणच अटकेत आहेत. आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. तो मुद्दा आहे लोकप्रतिनिधी बोंडे यांनी केलेला आरोप. 180 तरुणी आहेत आणि 360 व्हिडिओ त्यांचे निघालेले आहेत असं त्यांच्याकडे मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे.
पण अजून तरी या संदर्भात दुजोरा कुठे मिळालेला नाही. पोलिसांकडून तो दुजोरा मिळणं, यंत्रणांकडून तो अधिकृत दुजोरा मिळणं गरजेचं आहे, पण असा कुठला दुजोरा मिळालेला नाही की 180 मुलींचं त्याने शोषण केलं, त्यांचे व्हिडिओ काढले आणि ते व्हिडिओ किंवा ते फोटो 308च्या घरात आहे, 360च्या घरात आहेत, असं अजून समोर आलेलं नाही. त्यामुळे आत्ता तरी लोकप्रतिनिधी बोंडे यांनी जी गोष्ट माध्यमांसमोर सांगितली त्याला कुठलाही दुजोरा अधिकृतपणे मिळालेला नाही. आता तिसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण वळूया, ती म्हणजे अफवा. खूप मोठ्या प्रमाणात या अमरावतीतल्या बातमीविषयी अफवा पसरवल्या जात आहेत, पण विनंती अशी मी करेन की पोलिसांकडून जी माहिती येते आहे त्यावरच आपण विश्वास ठेवला पाहिजे. आता अनेक मुली अल्पवयीन आहेत, बरोबर आहे, त्यातल्या अनेक मुली अल्पवयीन आहेत, काही मुली सज्ञानसुद्धा आहेत, काही मुली हिंदू आहेत, काही मुली मुसलमान आहेत. हे सगळं जे पसरवलं जात आहे त्यातल्या काही गोष्टी खऱ्या नाहीत. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या हिंदू मुली होत्या, त्यांच्याबरोबरच अत्याचार झाला हे खरं नाही. काही मुली अल्पवयीन होत्या ही गोष्ट खरी आहे. त्याचबरोबर त्याने स्वतः हे व्हिडिओ काढले आणि फोटो काढले असं जे बोललं आणि पसरवलं जात आहे त्यात सुद्धा थोडंसं तथ्य नाही असं समोर येत आहे. काही व्हिडिओ त्याने काढले, पण काही व्हिडिओ त्याच्या मित्रांनी चित्रित केलेले आहेत. आता हा अयान अहमद होता, हा कुठेतरी कुठल्या संघटनेशी संबंधित होता का? त्याने सगळ्यांना मिळून हे कृत्य केलं का? त्याने मित्रांना व्हिडिओ पाठवले आणि त्या मित्रांनी सुद्धा ब्लॅकमेल केले का? हे सगळे जे व्हिडिओ असे पसरतायत आणि या सगळ्या विषयीच्या ज्या बातम्या पसरतायत त्यात काही प्रमाणात तथ्य आहे, पण खूप प्रमाणामध्ये खोटी माहिती, भीती वाटेल अशी माहिती पसरवली जाते. तर एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की पोलिसांकडून अधिकृत माध्यमातून जी माहिती समोर येईल त्यावरच लक्ष ठेवा. पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत या अयानच्या आणि त्याच्याकडून त्याच्या साथीदारांकडून सगळी माहिती गोळा केली जाते. पीडितांना या सगळ्या प्रकरणामध्ये न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण करूया. या प्रकरणामधले काही अधिकृत अपडेट तुमच्याकडे असतील नक्की ते कमेंट्समध्ये आम्हाला सांगा. आत्ता इथेच थांबतो आहोत. न्यूज 18 मराठीच्या सगळ्या सोशल माध्यमांवर सबस्क्राईब करायला, फॉलो करायला आणि कमेंटच्या माध्यमातून आमच्याशी जोडलं राहायला विसरू नका.